हॅलो बच्चो, गणिताचा बादशाह यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण एक्सरसाइज 1.5 स्टार्ट केलेले आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 मधले टोटल 3 क्वेश्चन आपण कंप्लीट केलेले आहेत. आता क्वेश्चन नंबर 4, 5 आणि एक लास्ट बाकी तो क्वेश्चन आपण कंप्लीट करून घेऊ. तर बघा, क्वेश्चन नंबर 4 काय दिलेला आहे. आता इन्स्ट्रक्शन रीड करतोय. एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट्स इन द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ अ लॉजिक अँड राईट द इनपुट आउटपुट टेबल. म्हणजे काय करायचं, आपल्याला स्विचिंग सर्किट दिले. ह्या स्विचिंग सर्किटला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे आणि सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहून झाल्यानंतर त्याचा इनपुट आउटपुट टेबल लिहायचा आहे. तर बघा, आता सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहूया आपण. पहा, S1 साठी आपण P म्हणूया. S1 साठी P आणि S2 साठी Q घेऊ. हे दोन्ही स्विच कसे कनेक्ट आहेत? पॅरलल म्हणजे ऑरमध्ये कनेक्ट आहेत. इथे एक ब्रॅकेट देऊ आपण. हे स्विच सिरीजमध्ये कनेक्ट आहे ह्याच्यासोबत, म्हणजे अँड. आणि S2 म्हणजे काय आहे तर Q म्हटलं आहे आपण त्याला. तसंच हे स्विच कनेक्ट आहे ह्याला सिरीजमध्येच, म्हणून अँड. S3 साठी आपण घेऊया R आणि S1 डॅश आहे. S1 साठी आपण P म्हटलं आहे. मग आता हे दोन्ही कसे कनेक्ट आहेत? पॅरलल म्हणजे ऑर घ्यावा लागेल आणि S1 चा डॅश म्हणजे निगेशन ऑफ P घ्यावा लागेल. हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. आता ह्या सिम्बॉलिक फॉर्मला आपल्याला काय करायचं आहे? इनपुट आउटपुट टेबलमध्ये लिहायचं आहे. आता इनपुट आउटपुट टेबलमध्ये कसं लिहायचं पहा. P Q R P Q R. आता सुरुवातीला पहा, आपण काय घेतो? 1 1 1 1 0 0 0 0. 4 वेळेस 1 1 घ्यायचे, 4 वेळेस 0 0 घ्यायचे. 4 वेळेस 1 1, 4 वेळेस 0 0. पहा आता, नंतर 2 वेळेस 1 1 घ्यायचे. 1 1 0 0 1 1 0 0. आणि त्याच्यानंतर आता 1 0 1 0 1 0 1 0. आता सुरुवातीला फर्स्ट ब्रॅकेटचा विचार करू आपण. P और Q. आता पहा, P आणि Q हे दोन्ही ऑरने कनेक्ट आहेत. मग P आणि Qचे कॉलम दोन बघायचे. हे दोन्ही कॉलम कसे कनेक्ट आहेत? ऑरने कनेक्ट असेल तर 0 0 असेल तरच 0 असतो. मग 0 0 कुठे बघायचं? हे पहा, 0 0 असेल तरच 0, 0 0 असेल तर 0, नाहीतर बाकी सगळे 1 असतात. त्याच्यानंतर Q कनेक्ट आहे. पहा, P और Q अँड Q हे कनेक्ट आहे. आता अँडने कनेक्ट आहे. मग हा कॉलम आणि Qचा कॉलम हे दोन्ही कसे कनेक्ट आहेत? अँडने. मग अँडचा ट्रू टेबल काय सांगतो? ट्रू टेबल म्हणण्यापेक्षा इनपुट आउटपुट टेबल काय सांगतो? 1 1 असेल तरच 1 घ्यायचं. 1 1 असेल तरच 1, 1 1 असेल तरच 1, नाही तर बाकी सगळे 1 1 असेल तरच 1, 1 1 असेल तरच 1, नाही तर बाकी सगळे 0 असतात. हे पहा, 0. त्याच्यानंतर P और Q, सॉरी, आधी आपल्याला काय करावं लागेल? आता हा ब्रॅकेट घ्यावा लागेल. R परत निगेशन P पण लागणार आहे. निगेशन Pचा कॉलम काढावा लागणार आहे आधी. निगेशन P. आता निगेशन P घ्यायचं म्हणजे काय? तर Pच्या कॉलममध्ये 1 असेल तर 0 आणि 0 असेल तर 1 लिहायचं. 1 असेल तर 0, 1 असेल तर 0, 1 असेल तर 0, 1 असेल तर 0 आणि 0 असेल तर 1 1 1 1. हे पहा, सगळे 4 0 होते म्हणून त्याचे 1 1 निगेशन घेतलं. आता R और निगेशन P. आता R और निगेशन P. Rचा कॉलम हा आणि निगेशन Pचा कॉलम हे दोन्ही ऑरने कनेक्ट आहे. मग ऑरचा इनपुट आउटपुट टेबल काय सांगतो? 0 0 असेल तर 0. मग बघायचं आता 0 0 कुठे? 0 0 असेल तर 0, 0 0 असेल तर 0, नाही तर बाकी सगळे 1 असतात. आता यांना नंबरिंग देतो वाटलंच तर मी. 1 2 3 4 5 6 7. आता नंबरिंग कशासाठी? तर ह्या लास्ट कॉलममध्ये हे पूर्ण बसणार नाही म्हणून. आता मला काय करायचं आहे? हा 5 नंबर, हा 5 आणि हा 7, म्हणजे 5 आणि 7 हे दोन कशाने कनेक्ट आहेत? अँडने कनेक्ट आहेत. हे पहा, हे जे टोटल आहे ना, हे वाटलं इथं असा ब्रॅकेट टाकतो मी. हे अँडने कनेक्ट आहे ह्या ब्रॅकेटसोबत. हे पहा, हे अँडने कनेक्ट आहे ह्या ब्रॅकेटसोबत. म्हणजे आपल्याला हे 2 कॉलम बघावं लागतील. याला वाटलं असतं 8 नाव देऊ. आता पहा, अँडने कनेक्ट आहे 5 आणि 7 कॉलम. तर अँडचा इनपुट आउटपुट टेबल काय सांगतो? 1 1 असेल तरच 1. मग बघा, 1 1 असेल तरच 1, 1 1 असेल तरच 1, 1 1 असेल तरच 1, नाही तर बाकी सगळे 0 असतात. झाला इनपुट आउटपुट टेबल. आता बघूया क्वेश्चन नंबर 5. आता याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहू. स्टार्टिंगला आपण S1 स्विचसाठी आपण P घेऊया. आता हे S1 पॅरललमध्ये कनेक्ट आहे. पॅरलल असेल तर ऑर म्हणायचं. आणि हा S1 डॅश आहे म्हणजे निगेशन P. हे दोन्ही सिरीजमध्ये कनेक्ट आहे. मग आपल्याला अँड घ्यावा लागेल. आणि हा निगेशन Q, कारण की Q नाव द्यायचं आहे आपल्याला S2ला. मग त्याचा डॅश असल्यामुळे निगेशन. आणि हे दोघं सिरीजमध्ये कनेक्ट आहे. ह्याला एक ब्रॅकेट टाकू आपण. त्याच्यानंतर
ह्याला एक ब्रॅकेट टाकू आपण टोटल रेक्टँगुलर. हे टोटल म्हणजे हे सगळा बॉक्स पॅरललमध्ये कनेक्ट आहे म्हणजे ऑर घ्यावा लागेल. आणि पुन्हा एक ब्रॅकेट S1 साठी P आणि हे दोन्ही सिरीजमध्ये कनेक्ट असल्यामुळे अँड आणि S2 साठी Q घेऊ आपण. आता ह्याचा इनपुट आउटपुट टेबल लिहायचा आहे आपल्याला. मग त्यासाठी P आणि Q दोनच स्टेटमेंट आहेत. मग बघा P Q मग काय लिहिणार 1 1 0 0 1 0 1 0. आता स्टार्टिंगला आपल्याला निगेशन P लागणार आहे, त्याच्यानंतर निगेशन Qची पण गरज पडणार आहे. मग पहा Pचं निगेशन घ्यायचं म्हणजे ह्या कॉलमचं निगेशन घ्यायचं. 1 असेल तर 0, 1 असेल तर 0, 0 असेल तर 1, 0 असेल तर 1. आता Qचं निगेशन घ्यायचं, Q कॉलमचं निगेशन 1 असेल तर 0, 0 असेल तर 1, 1 असेल तर 0, 0 असेल तर 1. आता त्याच्यानंतर हा ब्रॅकेट घेऊ आपण निगेशन P अँड निगेशन Q. निगेशन P अँड निगेशन Q. आता निगेशन P आणि निगेशन Q हे दोन कॉलम कशाने कनेक्ट आहेत अँडने. मग अँडचा इनपुट आउटपुट टेबल काय सांगतो 1 1 असेल तरच 1. मग 1 1 कुठे बघायचं 1 1 असेल तरच 1, नाही तर बाकी सगळे 0 असतात. आता हा जो ब्रॅकेट आहे म्हणजे हा ब्रॅकेट ऑरने कनेक्ट आहे P सोबत. म्हणजे इथे घ्यावं लागेल आपल्याला P ऑर निगेशन P अँड निगेशन Q. आता ऑरने कनेक्ट आहे P आणि हा ऑरचा इनपुट आउटपुट टेबल सांगतो 0 0 असेल तर 0, नाही तर बाकी सगळे 1 असतात. मग बघा 0 0 कुठे 0 0 असेल तरच 0, नाही तर बाकी सगळे 1 असतात. आता लास्ट कॉलम. आता लास्ट कॉलममध्ये काय करायचं P ऑर निगेशन P अँड निगेशन Q हा ब्रॅकेट क्लोज ऑर P अँड Q. आता हा P अँड Q काढला का आपण नाही P अँड Q काढावं लागेल अजून आपल्याला. एकच मिनिट हे रफ करतोय. पहा P अँड Q. आता P अँड Q काढायचं म्हणजे हे दोन कॉलमचा अँड घ्यायचा आहे म्हणजे अँडचा इनपुट आउटपुट टेबल काय सांगतो 1 1 असेल तर 1. हे पहा 1 1 असेल तर 1, नाही तर बाकी सगळे 0 असतात. 0 1 1 असेल तर 1, नाही तर बाकी सगळे 0 असतात. आता लास्टला पूर्ण लिहायला जागा नाही भेटणार म्हणून ह्याला नंबरिंग देतो 1 2 3 4 5 6 7 8. आता ह्याच्यामध्ये हा ब्रॅकेट कुठं आहे इथं म्हणजे 6 नंबर आणि हे 7 नंबर हे दोन्ही आपल्याला ह्या दोन्हीचा काय घ्यायचा आहे ऑर घ्यायचा आहे म्हणजे 6 ऑर 7 असं घ्यायचं आहे. आता 6 कॉलम आणि 7 कॉलम बघायचा आहे ते ऑरने कनेक्ट आहे. मग ऑरचा इनपुट आउटपुट टेबल काय सांगतो 0 0 असेल तर 0, नाही तर बाकी सगळे 1 असतात. मग बघा आता इथं 0 0 कुठे 0 0 असेल तर 0, नाही तर बाकी सगळे 1 असतात. हा झाला इनपुट आउटपुट टेबल कोणाचा ह्या 5 नंबरचा. आता एक 6 नंबर बाकी ते पण लगेच घेऊया आपण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 6 काय क्वेश्चन नंबर 6 हे पहा S1 S2 S3 S1 म्हणजे 3 स्विचेस आहेत. P Q R घ्यावं लागेल आपल्याला. मग पहिल्यांदा याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहू आपण. S1 साठी P घेऊया आणि हे दोन्ही कसे कनेक्ट आहेत ऑरमध्ये. S2 साठी Q घेऊ आणि हा बॉक्स कनेक्ट आहे ह्या बॉक्ससोबत अँडमध्ये म्हणजे सिरीजमध्ये अँड. S2 साठी Q ऑर S3 साठी R. हे दोन्ही कसे पॅरलल असल्यामुळं ऑर अँड का ते सिरीजमध्ये कनेक्ट आहे म्हणून. S3 साठी R आणि हे दोन्ही पॅरलल असल्यामुळं ऑर. S1 साठी आपण P घेतलेले. हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. आता याला आपल्याला काय करायचं इनपुट आउटपुट टेबलमध्ये लिहायचं आहे. मग बघा P Q R P Q R 1 1 1 1 0 0 0 0. चार वेळेस 1 1 आणि 4 वेळेस 0 0. पहा आता Q 4 वेळेस 1 1 लिहिलेत. आता 2 वेळेस 1 1 लिहायचे 1 1 0 0 1 1 0 0 1 0 1 0 1 0 1 0. आता पहिल्यांदा घेऊ आपण P ऑर Q. ऑरचा इनपुट आउटपुट टेबल काय सांगतो 0 0 असेल तर 0. आता P आणि Qचा कॉलम बघायचा आणि तिथं बघायचं 0 0 कुठे आहेत. हे पहा लास्टला 0 0 असेल तर 0 0 0 असेल तर 0, नाही तर बाकी सगळे 1 असतात. तसंच आता घेऊया आपण Q ऑर R. मग Q ऑर R Q आणि Rचा कॉलम बघायचा ऑरने कनेक्ट आहे. 0 0 असेल तर 0 0 0 असेल तर 0 0 0 असेल तर 0, नाही तर बाकी सगळे 1 असतात. आता ह्याच्यामध्ये हे दोन ब्रॅकेट म्हणजेच P ऑर Q आणि हा ब्रॅकेट अँडने कनेक्ट आहे Q ऑर R. आता अँड म्हणजे हे दोन कॉलम अँडने कनेक्ट आहेत. मग 1 1 असेल तर 1 अँडच्या इनपुट आउटपुट टेबलमध्ये 1 1 असेल तर 1 1 1 असेल तर 1 1 1 असेल तर 1 1 1 असेल तर 1, नाही तर बाकी सगळे 0 असतात. आता लास्टला
पी ऑर क्यू अँड क्यू ऑर आर, याला वाटलं असं ब्रॅकेट देतो. हे कनेक्ट आहे कसं, अँडने. कुणासोबत, आर ऑर पी सोबत. आता आर ऑर पी काढले का आपण, नाही काढलं. आधी आपल्याला आर ऑर पी फाइंड करावं लागेल. बघा, आर ऑर पी. आता आर ऑर पी काढायचं म्हटलं आर आणि पीचा आपल्याला कॉलम बघावं लागेल, पी आणि आर. बघा ऑर असेल तर इनपुट आउटपुट टेबल काय सांगतो, 0 0 असेल तर 0. बघायचं कुठे, 0 0 असेल तर 0, 0 0 असेल तर 0, नाही तर बाकी सगळे 1 असतात. आता हे इथं टोटल हे सगळं बसणार नाही म्हणून याला नंबरिंग देऊ आपण. 1 2 3 4 5 6 7 8. आता हा 6 नंबर म्हणजे हा टोटल, इथं वाटलं असं ब्रॅकेट टाकतो समजण्यासाठी. हा टोटल अँडने कनेक्ट आहे ह्या ब्रॅकेटसोबत, म्हणजे 7 वाल्या कॉलमसोबत. म्हणजे हे दोन्ही 6 अँड 7 म्हणजे हे अँडने कनेक्ट आहे, 6 अँड 7. तर अँडचा इनपुट आउटपुट टेबल काय सांगतो, 1 1 असेल तर 1, नाही तर बाकी सगळे 0 असतात. मग बघा आता हे 2 1 1 असेल तर 1, 1 1 असेल तर 1, 1 1 असेल तर 1, नाही तर बाकी सगळे 0 असतात. इट इज अ व्हेरी सिम्पल. झाला इनपुट आउटपुट टेबल कंप्लीट. राईट डाऊन. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व पूर्ण चॅप्टर बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. पुढील प्रॉब्लेम आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.